नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा सन 2025 बघा या ठिकाणी मराठी व्याकरण या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्ही बघा पेपरसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत. बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. बघा, वरीलपैकी बघा हे सर्व शब्द काय असतील, पाणी या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. बघा, उदक असेल, सलील असेल, नीर असेल, बघा हे वरीलपैकी सर्व काय असतील, पाणी या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अंधकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. अंधकार. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अंधकार या शब्दाचा बघा प्रकाश या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय, वाईट आचरण करणारा. आपण बघा त्यांना काय म्हणतो, वाईट आचरण करणारा, त्यांना आपण काय म्हणतो, दुराचारी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, पुढील शब्दापैकी भाववाचक नामाची चुकीची जोडी ओळखा. बघा, या ठिकाणी शब्द आहे आणि बघा त्याचं भाववाचक नाम आहे. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. माणूस माणुसकी बघा बरोबर आहे. स्वामी स्वामित्व बघा बरोबर आहे. थंड थंडावा बरोबर आहे. गायक गीतकार. बघा, गायक या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल, गायक गायकी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अरुणाचल या शब्दामध्ये कोणती संधी आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. अरुणाचल या शब्दामध्ये स्वर संधी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. बघा, मागील परीक्षामध्ये हा शब्द विचारण्यात आला होता, गायरान, गायीचे रान. बघा, या शब्दामध्ये समास कोणता आला पाहिजे, तत्पुरुष समास. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, मी चित्रपट पाहत असे. बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. मी चित्रपट पाहत असे. बघा, कोणत्या आल्या पाहिजे, रीती भूतकाळाचं बघा हे वाक्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, मी रामूला घरी नेले. बघा, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. बघा, या ठिकाणी अधोरेखित शब्द मग कोणता असेल, मी रामूला घरी नेले. रामूला. बघा, रामूला, स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात, स ला नाते. मग आपले योग्य उत्तर काय पाहिजे, स ला नाते हे प्रत्यय द्वितीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, पुढील शब्दापैकी पुल्लिंग शब्द ओळखा. बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी पुल्लिंग शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा, स्त्री काय आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे. वाघीण काय आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे. गाय काय आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे. बघा, बालक या ठिकाणी हा शब्द काय असेल, पुल्लिंग या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भावना प्रगट करणाऱ्या शब्दा शेवटी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात. बघा, आश्चर्य असेल, बघा आश्चर्य, दुःख, आनंद यासारख्या बघा सर्व भावना प्रगट करणाऱ्या शब्दा शेवटी आपण काय वापरतो, उद्गारवाचक चिन्ह. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व सर्व मागील टी-ईटीचे पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.
बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. विस्मय, आश्चर्य वाटणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सूर्य. बघा कांचन म्हणजे काय असतो? कांचन म्हणजे सोने. सुधाकर म्हणजे काय असतो? सुधाकर म्हणजे चंद्र असतो. आदित्य म्हणजे काय असतो? सूर्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आदित्य बघा हा शब्द काय असेल? सूर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. अल्प काळामध्ये नष्ट होणारे आपण त्यांना काय म्हणतो? अल्प काळामध्ये नष्ट होणारे आपण त्यांना काय म्हणतो? क्षणभंगूर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, म्हणीचा योग्य अर्थ सांगा. बघा या ठिकाणी म्हण काय विचारली, खायला काळ भुईला भार. बघा अशा प्रकारची म्हण आहे. म्हणीचा अर्थ सांगा. खायला काळ भुईला भार. मग आपण त्यांना काय म्हणतो? निरुपयोगी मनुष्य, उपयोग नसलेला. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं, गावाचे प्रवेशद्वार. बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. गावाचं बघा प्रवेशद्वार असते आपण त्यांना काय म्हणतो? बघा आपण त्यांना वेस असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 अनुराग या शब्दाचा अर्थ सांगा. अनुराग म्हणजे काय असतो? अनुराग म्हणजे प्रेम. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य या ठिकाणी अर्थ आहे. विषय क्रमांक 7 साम्यवाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? साम्यवाद, भांडवलशाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक 8 पहा या ठिकाणी काय विचारलाय, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अलंकारिक शब्द कोणताही? पर्वणी. बघा पर्वणी म्हणजे काय असतो? पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ संधी. आपण त्यांना ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय, गाजर, अडकिता, खलबत्ता, किल्ली, चक्री. बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा हे कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक 10 अब्रू, अत्तर, पेशवा, पोशाख. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा हे सर्व शब्द काय असतील? फारसी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, शब्दाची जात ओळखा. बघा या ठिकाणी शब्द कोणता आहे? शंभर. शंभर या शब्दाची जात ओळखा. सर्वनाम आहे का? नाही. विशेषण आहे का? क्रियापद आहे का? काय आहे शंभर? शंभर बघा हे विशेषण. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सामान्य नाम ओळखा. विषय क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पुढील शब्दापैकी सामान्य नाम ओळखा. बघा नामाचे प्रकार असतात, सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम, समूहवाचक नाम. सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. मग कोणत्याला पाहिजे? पुरुष. बघा या ठिकाणी शब्द काय असेल? सामान्य नाम या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, मी चित्रपट पाहिला असेल. बघा सर्वांनी सांगायचे, वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. मी चित्रपट पाहिला असेल. असेल म्हटले काय असतो? भविष्यकाळ. पण कोणता? मी चित्रपट पाहिला असेल. बघा मग कोणत्याला पाहिजे? पूर्ण भविष्यकाळाचं बघा हे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे. प्रयोजक क्रियापद ओळखा. बघा सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. प्रयोजक क्रियापद कोणता असतो? बघा क्रिया कोणीतरी दुसऱ्याकडून बघा क्रिया करून घेते आपण त्यांना काय म्हणतो? प्रयोजक क्रियापद. दुसऱ्याकडून बघा क्रिया करून घेतो. बघा विदूषकांनी मुलांना हसविले. बघा हे वाक्य काय असेल? प्रयोजक क्रियापद या प्रकारचं हे वाक्य आहे. विषय क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पुढील शब्दाची संधी ओळखा. शब्दभंग कोणता आहे? अधोगती या शब्दाची संधी ओळखा. कोणत्याला पाहिजे? अधोगती. बघा या शब्दामध्ये विसर्ग संधी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गायीने गवत खाल्ले. गायीने. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित शब्द कोणता आहे? गायीने. बघा गायीने. बघा या ठिकाणी ने हा प्रत्यय लागलाय. ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा ते कोणते असतात? तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात. विषय क्रमांक पुढचा, गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? गायरान, गायीचे रान. बघा कोणत्याला पाहिजे? गायरान या शब्दामध्ये तत्पुरुष समास आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या ठिकाणी समास आहे. विषय क्रमांक पुढचा, अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा. बघा वन, विपिन हे काय असतील? वन आणि विपिन
हे काय असतील जंगल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा पार्थ आणि धनंजय हे काय असतील बघा पार्थ आणि बघा धनंजय हे काय असतील धनुष्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे अर्जुन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारले अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. या ठिकाणी काय विचारले स्वतःचेच स्वतः लिहिलेले चरित्र आपण त्यांना काय म्हणतो बघा स्वतःचेच स्वतः लिहिलेले चरित्र आपण त्यांना काय म्हणतो आत्मचरित्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. ओनामा करणे ओनामा करणे म्हणजे काय असतो प्रारंभ करणे प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 20 बघा या ठिकाणी काय विचारलाय अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अलंकारिक शब्द कोणता आहे पाताळ यंत्री. पाताळ यंत्री या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. कोणत्या यायला पाहिजे अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आहे. नाल अनारसा ताळा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. नाल अनारसा ताळा बघा हे सर्व शब्द काय असतील बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे तेलुगू भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं वाक्याचा काळ ओळखा. वाक्य काय विचारले मी अभ्यास करत असे. बघा सर्वांनी सांगायचंय मी अभ्यास करत असे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे असे. बघा रीती भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा आत्ताच आपल्याकडे या ठिकाणी प्रश्न झाला होता अरुणाचल या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विभक्ती ओळखा शहरामध्ये खूप लोक राहतात. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा शहरात. बघा हा त हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे त इ आ हे कोणते आहेत सप्तमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कोणतं आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कोणतं आहे कुसुमाग्रज. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. खालील शब्दाचं लिंग बदला उंट. बघा उंट या ठिकाणी शब्द आहे. उंट या शब्दाचं लिंग आपल्याला बदलायचं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा अण्णा अक्का आप्पा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अण्णा अक्का आप्पा बघा हे काय असतील कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा सर्वांनी सांगायचं विधायकचा समा कोणता असेल विधायकचा विध्वंसक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. कंठस्नान घालणे कंठस्नान घालणे बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. कंठस्नान घालणे म्हणजे काय असतो ठार मारणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. वसुंधरा या शब्दाचा बघा वसुंधरा या ठिकाणी शब्द आहे. वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे वसुंधरा. वसुंधरा म्हणजे काय असतो पृथ्वी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. जमिनीखालून जाणारा रस्ता. समजा जमीन आहे जमिनीच्या खालून जाणारा रस्ता आपण त्यांना काय म्हणतो बघा आपण त्यांना काय म्हणतो बघा बोगदा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. घाऊक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. घाऊकचा विरुद्धार्थी काय आला पाहिजे घाऊकचा विरुद्धार्थी काय आला पाहिजे किरकोळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. बघा हाल अपेष्टा सहन करण्याचा बघा जो गुण असतो त्यांना आपण काय म्हणतो तितिक्षा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलं वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा या ठिकाणी काय विचारले वाजी अशा प्रकारचा एक शब्द आहे. समानार्थी शब्द सांगा. वाजी म्हणजे काय असतो घोडा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. सुप्रसिद्ध या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थी शब्द ओळखा. सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 योग्य विरुद्ध आर्थी शब्द आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले जे टाळता येऊ शकत नाही. बघा एखादी गोष्ट आहे जी टाळता येऊ शकत नाही आपण त्यांना काय म्हणतो अपरिहार्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारलाय बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत.
बघा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा पु ल देशपांडे बटाट्याची चाळ बघा या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा स्वामी बघा या ठिकाणी कादंबरी आहे. स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा होता? बघा विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा होता? वि वा शिरवाडकर बघा यांचा विशाखा हा काव्यसंग्रह होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? जास्त जुळणारी मन ओळखा. असतील चिते तर जमतील भूते. बघा याचा योग्य अर्थ काय असेल? बघा एखाद्याकडे बघा जास्त बघा संपत्ती असेल तर त्याच्याभोवती 4 माणसे जमतात. या ठिकाणी या म्हणीचा अर्थ आहे. या ठिकाणी काय विचारले? जास्त जुळणारी मन ओळखा. कामापुरता मामा, थेंबे थेंबे तळसाचे, हात ओला तर मित्र भला. बघा या ठिकाणी जास्त जुळणारी ही मन आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. आभाळ ठेंगणे होणे. बघा आभाळ ठेंगणे होणे बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. बघा योग्य अर्थ मग काय आला पाहिजे? आभाळ ठेंगणे होणे, आत्या आनंद होणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? जे शब्द बघा नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात आपण त्यांना काय म्हणतो? बघा नामाबद्दल अधिक माहिती देतात आपण त्यांना काय म्हणतो? विशेषण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय? गिरीश या ठिकाणी शब्द आहे. गिरीश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गिरीश बघा कोणत्याला पाहिजे? गिरीश बघा या शब्दामध्ये कोणता असेल? स्वर संधी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रामूची बहीण हुशार आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. रामूची, रामूची, चाची चे कोणते असतील? षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रतिवर्ष बघा हा शब्द काय असेल? कोणत्या प्रकारचा समास आहे? प्रतिवर्ष. कोणत्या वेळेला पाहिजे प्रतिवर्ष? प्रत्येक वर्षी, प्रतिवर्ष. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. अव्ययभाव समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वाक्याचा काळ ओळखा. वाक्य काय विचारलंय? मी भोजन केले होते. मी भोजन केले होते. या वाक्यामधली बघा क्रिया पूर्ण आहे. मग कोणत्याला पाहिजे? पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. गिरीश विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? गिरीश. बघा गिरीश हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? शंकर केशव कानेटकर बघा या कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आईने बाळाला निजविले अशा प्रकारचं एक वाक्य आहे. वाक्याचा प्रयोग ओळखा. आईने बाळाला निजविले, सकर्मक भावे बघा या प्रकारचं हे वाक्य आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी विरुद्ध लिंगी पर्याय ओळखा. विरुद्ध लिंगी शब्द काय आहे? हंस. हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. हंस, हंसी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. शब्द काय आहे? विप्र. बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. या ठिकाणी अर्थ ओळखा. विप्र म्हणजे ब्राह्मण. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य अर्थ आहे. भाकरी, गाजर, अडकिता, खलबत्ता. बघा प्रश्न आपल्याकडे झाला होता. बघा हे सर्व काय असतील? कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये या ठिकाणी आलेला तो शब्द आहेत. आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे. अपूर्ण वर्तमान बघा काळाचं या ठिकाणी हे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अलंकारिक शब्द कोणता आहे? त्राटिका. बघा अशा प्रकारचा एक अलंकारिक शब्द आहे. योग्य अर्थ सांगा. आपण त्यांना काय म्हणतो? कजाग स्त्री. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा दुःखाने सोडलेला लांब श्वास. आपण त्यांना काय म्हणतो? दुःखाने सोडलेला लांब श्वास. अनेक शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. दुःखाने सोडलेला लांब श्वास. सुस्कारा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा वाक्यप्रचार प्रश्न क्रमांक 20 पहा. या ठिकाणी काय विचारलाय? थंडा फराळ करणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. थंडा फराळ करणे म्हणजे काय असतो? उपाशी राहणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. साखर या शब्दाची जात ओळखा. साखर काय आहे? नाम आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द कोणता नाही? दिनकर म्हणजे सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य, आदित्य म्हणजे सूर्य, शशांक म्हणजे चंद्र असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या ठिकाणी समानार्थी शब्द नाही. बघा खालीलपैकी कोणता या ठिकाणी जोड शब्द नाही? कामधंदा जोड शब्द आहे.
भोळा भाबडा जोड शब्द आहे चेष्टा मस्करी, गडद निळे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आला पाहिजे. गडद निळे शब्द काय आहे? जोड शब्द नाही. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? व्यक्ती आणि वल्ली बघा पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे पु ल देशपांडे बघा या पुस्तकाचे लेखक आहेत. विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा होता? वि. शिरवाडकर यांचा या ठिकाणी हा काव्यसंग्रह आहे. बघा भार्या आणि कांता हे काय असतील? भार्या आणि कांता हे काय असतील? कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर भार्या आणि कांता हे काय असतील? पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा कर्कश या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द कोणता? कर्कशचा मंजूळ या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. मनात मांडे खाणे. मनात मांडे खाणे म्हणजे काय असतो? मनोराज्य करणे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. राजवाडा, राजांचा वाडा. याच्यामध्ये समास कोणता आला पाहिजे? राजवाडामध्ये तत्पुरुष समास आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. वाक्य पूर्ण झाल्यावर कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? बघा वाक्य पूर्ण झाल्यावर आपण काय वापरतो? पूर्णविराम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम आहे? बघा गुलाम, नवल, आश्चर्य, प्रामाणिकपणा. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा महाटीईटी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. मग याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.